उन्हाळ्याच्या झळा या राज्यभरात जाणवू लागलेल्या आहेत। जसजसा उन्हाळा वाढतोय तसं राज्यभरात अनेक गावांमध्ये आपल्याला पाणी टंचाई जी आहे ती झालेली पाहायला मिळते। मी आता अशाच एका गावामध्ये आलेलो आहे। खरं तर हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातलं करंदी खेबा हे डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे। मात्र या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर या गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर जी आहे त्या विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि त्यामुळे 10 दिवसानंतर खरं तर या संपूर्ण गावाला जो आहे तो पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे अशा प्रकारे टँकरने या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे। खरं तर या गावाला टँकरने पाणी पुरवठा व्हावा यासाठी पंचायत समितीकडे अनेक वेळा पत्रव्यवहार झालेला आहे। मात्र अद्याप टँकर मिळाला नसल्याने, टँकर मंजूर झाला नसल्याने या गावकऱ्यांना पाणी जे आहे ते अशा प्रकारे विकत घ्यावं लागते। खाजगी टँकर बोलवून पैसे देऊन अशा पद्धतीने पाणी जे आहे ते गावकऱ्यांना वाटावं लागते। आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत। सरपंच, काय सांगाल आताची सध्याची परिस्थिती काय आहे? साहेब, गेले 20-25 वर्ष झाला हा संघर्ष आम्हाला करावा लागतोय की दरवर्षी पाणी द्यावंच लागतंय गावाला। विहिरीला पाणी पुरत नाही, कारण की ज्यावेळेस झेडपीची एक स्कीम झाली त्यावेळेस आमच्या गावची लोकसंख्या होती 1000, आज ती 1698 झाली, म्हणजे जवळजवळ 1700 झाली आहे, पण पाणी पुरत नाही गावाला। त्यामुळे काय झालं माहिती आहे का की प्रत्येक सरपंचाला ते हा संघर्ष आहेच की बाबा पाणी द्या। आम्ही गेल्या वर्षी पंचायत समितीची पत्रव्यवहार करून पाणी टँकर चालू केला होता, त्यामुळे गेल्या वर्षी गेलं, ह्या वर्षी पण पत्रव्यवहार केला आहे, पण अजून काही टँकर नाही आहे। आणि गेल्या वर्षीपेक्षा भीषण दुष्काळ यावर्षी, सगळे विहिरींचं पाणी आटलं आहे, आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागते आणि 10 दिवसांनी एकदा माणसांना पाणी भेटते। त्यामुळे हे भांडण ह्या गोष्टी होते आमच्या गावामध्ये। तर पंचायत समितीने ही दखल घेतली पाहिजे आणि लवकर आम्हाला टँकर चालू केला पाहिजे। आमच्याकडे 2 कोटीची स्कीम मंजूर आहे जलजीवनची, आणि आम्ही पलीकडच्या जो लघुपाट बंधारा त्यातनं आमच्याकडे पाणी सगळ्या परमिशन आहेत, फक्त वन विभागाची परमिशन नाही, त्यामुळे पाणी ते अडकले। शासनाने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे। ते त्या पलीकडच्या ग्रामपंचायतीची एनओसी मागते आणि ग्रामपंचायती द्यायला तयार नाही, त्यामुळे आमची ती जलजीवन सुद्धा रखडलेली आहे। थोडासा शासनाने ह्याच्यावर विचार करून, वन विभागाने विचार करून आमचा हा प्रश्न मार्गी लावला तर आमचा कायमचा दुष्काळ नष्ट होईल गावाचा। सध्या पाणी पुरवठा जो टँकरने करताय तुम्ही, आता टँकर गावात येतात ते कशा पद्धतीने चालू आहे? कोण टँकर आणते, कोण पाणी? आमच्याकडे जे एक कंपनी आहे राजाराम मरकड यांची, म्हणजे ह्यांचे बंधू आहेत ते, आणि त्यांनी आम्हाला टँकर दिला आहे। मग मी काय करतो, तर टँकर त्यांचा घेतलाय आणि स्वतःचे डिझेल आणि टँकर भरायचे पैसे मी देणार आणि टँकर त्यांचा, असं चालू आहे साहेब। स्वखर्चातून तुम्ही स्वखर्चातून चालू आहे साहेब। बरोबर। तुमची काय मागणी आहे आता सरकारकडे, काय शासनाकडे मागणी? पहिलं की टँकर त्वरित चालू झाला पाहिजे, आणि दुसरी मागणी म्हणजे जलजीवनची जी आमची स्कीम आहे पूर्ण होण्यासाठी वन विभागाने आम्हाला मदत केली पाहिजे। कारण फक्त एकच अडचण आहे आमची की वन विभागामध्ये परमिशन आम्हाला भेटली नाही अजून, आणि पलीकडची ग्रामपंचायती द्यायला तयार नाही आहे। तेवढी एक मागणी आहे। जर ती स्कीम आमच्या गावामध्ये आली तर आमचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे कायमस्वरूपी। 50 वर्ष पाण्याचं टेन्शन नाही आम्हाला। इथं आपण पाहतोय की भीषण अशी पाणी टंचाई या गावामध्ये आहे। पुणे सातारा महामार्गापासून अवघ्या 4 किलोमीटरवर हे गाव आहे। मात्र या गावामध्ये जी विहीर आहे पाणी पुरवठा करणारी, त्याचं पाणी खाली गेलेलं आहे, पातळी गाठलेली आहे पाणी, आणि त्याचबरोबर ज्या जलजीवन योजना आहेत त्याचं सुद्धा काम पूर्ण नसल्याने अशा प्रकारे पाणी टंचाईला जे आहे ते गावकऱ्यांना सामोरं जायला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, करंदी खेबा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।